मध्ये तू पिऊन आला का मावने? नाही त्याला वास आला म्हणून तू मावनीच बाजू घेऊन बोल नाही बोलत पेटव लवकर करावं लागतं इथं नाही आता सगळं ओके झालंय जा टपसळ काडीच पिटी घेऊन गाडी पेटी नाही काय अरे जा घेऊन ये बघ आता बघ माझी माणसं कशी लगेच एका धक्क्यात असं सांगू तर काम ऐकतात बघा तू गेला बघतो अरे जा ना घेऊन ये मी का आलो तू आलो तू आणत ना तू काय आणत ना मी नाही आलो थंडवास येतो माणसाला तू वर बस मला खाली मी मग घरातल्या घरात करीन घरात या मागणं अरे मी आणून ठेवलं इथं डबड आणलं का डबड आपल्याला कुठे आग लावायचं काम करीत का आपलं दिल्ली गेल्यापासून आपण कधी चूल पेटवली ह्या लोकांच्या खातोय तेव्हा आणून मग काय तर ही काय डबड तरी तू आणशील मला वाटलं ती तसलं शिजल्यावर खायला यायची चौकशी लागली तसलं चालणार नाही का हे आम्ही सरपण आणलंय कोणी सरपण पट्टे आणलंय त्यांनीच उगललंय गल्लीत उठून नाही दिल्लीत उठून मी काय म्हणतो मला आणलंय का कुठून आणलंय नाही बांधणार काल करतो बरं का नाही तर पळून नाही काय तू काय बोलत नाही ती म्हणते पेटवा गार काहीतरी प्यायला आणतो म्हणते काशी येते किती उशीर झाला ना का मटण लवकर तिथं नका ढेकरा दिले असते माणसांनी लावतो तुला शेण आहे बाबा माझ्याकडेच काय बघतोय काय कोण तुझी पूजा काय तुला काय दुर्बिणी घेऊन हिडतोय का पूजा दिसली असं का दिसली आपल्या काय गेले पूजा माणसं नको म्हणलं एखाद्या चांगलं बघवत नाही अरे चांगलं आम्हाला कार लागतं तो चांगलं पेटा नाही कोण का तुला तर कारखान्याचं मोठं बॉयलर प्रतिपादन करायला तुला साधं पेटा ना मी मला पेटवायची काम जमणार तुला माहिती ना मी मिटवणारा माणूस आहे आम्ही कोर्स केला पेटवायचा असली माणसं आम्ही कामाला ठेवले ती असली काय पेटवलं बघ बरं आमऱ्या पेटवायच्या कामाला हात लागलाय तेव्हा पेटले ती आपण ह्या असला काळा दूर कशाला केलाय तो सगळ्यांनी काळा गोगल काढ काय येडे का नाही डोळ्याचं ऑपरेशन झालं राहू दे थंड वाजते म्हणून घातलं डोळ्याला वाजते का कानाला डोळ्याला नाही बरं वाटतं पूजा दिसली होती पूजा दिसली अरे पूजा पुन्हा आलं बाबा पूजा पूजा ठरलं आम्ही काय अरे आम्ही काय राखणदार करतो पूजाला तुम्हाला दिसली ना म्हणून करतोय मी पूजा दिसली का पूजा दिसला का पूजाचा ताट्या दिसला का पूजाची आई दिसली का पूजाचा मला काय माहिती काय मला आपण आम्हाला काय घेणं देणार पूजा मला प्रेम म्हणजे काय माहिती तुम्ही उंडगाळ सुंडगाळ ए बाबा तुला तू प्रेम कर राहिले काय आम्हाला घेणं नाही तुला कोणी विचारलंय सांगतो अनुभव माझा पोळ नाही पुढे जाणू कुठे त्या पोरात लय बोलायचं नाही आणि मग सांगितलं इथं काय बसलाय ना दारूचं वाशीत दर हे काही मावणे दारू पिली काय मावणे नाना का बोंबलत होतो कुठला तुमचा आमचा नाना वारतूर बोलतो नानाला ह्याला सांग नाना म्हणजे काय चीज आहे आमचं नानाला का ह्याला सांग तुमच्या दादा नाना रडत होतं माझ्यापाशी म्हणजे उभा का केलं नाही कशाला तिसऱ्या बारी पडायला नाना दोन्ही वेळा जरी पडला असला ना तरी नानाला म्हणलं हा करेक्ट बोलला पडायचे नाही निवडून आला आता बघ कसं दुःख पडलंय अरे दूर आहे दूर काय ते डोळ्याचं ऑपरेशन करून करणार 30 रुपयाचा गोगल आणलाय करतय 30 रुपयाचा आमच्या नानाने आणलाय मुंबईवरनं गोगल मुंबईवर आणलाय कपल गेलता काय गोगल तू एवढं आणलंय काय आता नक्की आणलंय की ओलत आणलंय किती छान कुठे गेले कोणी केले म्हणलं होतं का ना पूजा कोणी केले आणलंय सकाळ हे सगळं खरं बोल मी आणलंय मी मी आणलंय तुम्ही म्हणता का आणलंय
म्हणजे हे सगळ्यांनीच आणले वाटतं. नाही नाही पूजा मी आणलंय तू ये इकडे बसलेलं उठ होय. उठ इकडे. हे इकडे तू येते की आता. ये बस ये जाऊ का सर पलीकडे तू ये. पूजा कोणी आणलं हे? मी आणलंय खरंच आणलंय अगं पूजा मी आणलंय हे. तू आणलंय? माझ्याशिवाय कोण आणणार आहे सांग बरं एवढं धडायचं काम कोण करणार आहे होय. तू काय आणलंय? ए, तुम्ही कुठं पळताय? कुठं पडलाय? प्रेमाचं कर तिकडे जाळ तुझा. राव त्या काय गजे भाऊ काय ना बरं आहे हो. आला का गाजे भाऊ आपलं काय लय चांगलं सोन्याहून लय ठेवलं. बघितलं लय फिरलोत बघत तुम्हाला. अरे रंजूचा फोन येत नाही मन जरा थोडस जरा चितागती बसलो होतं रे. अहो रंजू काय करताय? तुमचं प्रेम रंजूवर नाही, आपलं हे रंजूचं प्रेम तुमच्यावर नाही. आय लय जेड पटेल का तू गजे. आता काय सांगायचं तात्या तुम्हाला? रात्रीच मला त्या बघून अण्णाने सांगितलं. काय रे? काय सांगितलं? काय सांगायचंय तुम्हाला? हा? काय सांगशील तर खरं का नुसतंच काय सांगायचंय काय सांगायचंय? तुम्हाला फोन काय रंजू करत नव्हती. फोन करत होतो र. कसं आहे माहित आहे का? तुम्ही म्हणसाल बाबा आणि काय तुम्हाला बघायचंय का? दाखव की मला बघायचं ते. आमर फोन करतोय. काय येडपट आहे रे तू. अहो आम्हाला माहित आहे. अरे माझा आमरे असलं करणार नाही. नाही नाही आमर फोन करतोय तुम्हाला. तुम्हाला बघायचं का आणि जर कधी खोट निघलं तर तात्या? हा? खरं असल्याशिवाय बोलतोय का मी? काय बोलतो ना का? अहो, माझी चप्पल खोटं असलं तर माझी चप्पल तुमचं तोंड. ए, काय आपले, बोलतो sorry. साड्यावानी? तुमची चप्पल माझं तोंड. खोटं कशाला बोलू तुम्हाला? काय तेच बोलतोय. मला नाही विश्वास गाड्या. आमरे असं कदापि करणार नाही. बघायचं का तुम्हाला? आणि जर कधी नाही नसलं तर खरं तुम्ही तुमचा नसलं. तुम्ही काय करा माझ्या बरोबर चला. हा. तुमचा मोबाईल सायलेंट करून ठेवा. बरं. हा? हा. नंतर बघा काय परिस्थिती आहे ती. आणि जर कधी खोटं निघलं तर बघा की परत तुम्ही. पटे म्हणतात हा तात्या हो, मला. हो, हो, चालेल हा. चाल बघा. तोंड तोंड हानीन मग. अहो, बघा तुम्ही. बरं 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 येतोच मी. चला बघा. चला बरं. बघू ना आता कसं आहे ते. थांब जरा मला येऊ दे. चला पटे जर खोटं असलं ना हो, तर चालतंय. हा. काय? हो हो. आला का गजा? घाऊल करते आपल्याला. इथंच असेल कुठंतरी. बरोबर का? हो हो इथं असेल. असेल का रे? इथंच असेल. बाईला ओळखतात का काय? गावते का नाही? हाय घावन दिसते का नाही आजचे दिवस? नाही नाही दिसल ना. कुठं जात आहे ती? 100% दिसते. 101% दिसणार. गावलं का नाही मग? नाही नाही अजून नाही गावलं. हो तात्या काय वाटतं का नाही तुम्हाला? काय ग बाय? काय शोधताय तुम्ही? अगं नाही एक जणाला बघतोय मी. कुणाला? तुला काय सगळं सांगू का कोणाला काय? तू मोठी वकील सारखंच माझी ऑडिट काढायला लागली. सांगते की मम्मीला कुणाला शोधताय. तू मम्मी 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 काय करते का सारखं? तुमचं काय चाललंय इथं? तुम्ही का असं गल्ली गल्लीमध्ये बारक्या पोरांसारखं हिंडत असता बरं? अगं बघतोय एक जणाला मी. कुणाला बघताय? तुझ्याच माणसाला बघतोय आम्ही. माझ्या म्हणजे? अमरला. ए गजा काय म्हणतो रे? कुठं काय म्हणतोय मी? गजा काय सांगतो रे अमरचं तू? अमरचं नाही म्हणलं मी, आमांचं. काय बोलतो हे करते काय ग? काय हो चाललंय घरी तुमचं? चल घरी जा. हो का काहीतरी बसती या मागा. घरचं मला सांगते मग. बर बर सांग जा. काहीतरी. तात्या तुम्ही का बहिरा झाला काय? अरे तसं नसतं. हा लय बेनी पोरगी ती. होय. ती आमऱ्याला जाऊन सांगत दोघं एका वर्गातली इथला का? तुला कवा कळायचं का गाज्या?
होय की बरोबर आहे की काय बरोबर आलं का बरोबर नाव गजा मी करतोय गावाची मजा चांगली मजा करतो रे का गावाची हा वा रे वा तुझ्या कधी येते पुरीला 1000 वेळा सांगतोय मी लवकर भेटा येत जा तात्या तात्याच करत बसते का तिला आल्यावर आता खवळतोच तू त्याशिवाय तुला कळणार नाही ती अशी करते ना मला तर राग यायला लागला तास झालं बसलो तुझी वाट बघत आणि ते आता येईल मग येईल आता आपलं जमतच नाही अरे अमर कस काय चाललंय बरं आहे का मी म्हणलेला का सकाळ जर कुठतरी पण होती दिसत नाही तितकीच पण होती मला बाबू अरे मी तुझ्या भल्यासाठी फिरतोय तुला हुडकत सकाळपासून तुला काय मी सांगायला आलतो का मला हुडकं म्हणून अरे तू नाही दिसला तर मला धडधड होतोय माझ्या छातीमध्ये तू माझ्या गळ्यातला ताईत आहे अमर हा म्हणजे मला वड लावायचं दिसतोय आज लागा तू एवढा चांगला आहे मला नव्हतं माहित हिरो सारखा दिसतोच डबल आवाज काढतोय ना का बाई सारखा बाईसारखा कधी आवाज काढला नाही काय सांगायचे ना काय तरी म्हण नको लागा तू अरे तुला पिक्चर मध्ये सहज घेत्याल घेते का हो लगेच आमची जी म्हणत होती राव तू हिरो सारखा दिसतोय म्हणून अरे माझ्या ओळखीचा डायरेक्टर आहे एक खरं आहे ना तू तुला पिक्चर मध्ये घ्यायला होतो मी गप्पाना नाही 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 नाही, अजिबात नाही. तुझ्या का अरे मी आहे ना होय हा. दिसतोय ना भारी मी हो एक नंबर होय तुला घोडाच लावतो जरा थांब काय म्हणला काय नाही तुला एकदम पॉश मध्ये दिसतो तू एकदम व्यवस्थित आहे मला घोड्यासारखा आवाज आला रे नाही नाही तिकडं कोणतरी म्हणलं असेल रे कुठला डायरेक्ट डायरेक्टर आहे माझ्या ओळखीचा होय पण ती तुझा ती आवाज जे आहे का कुठला आवाज बायांचा आवाज काढतो फोनवर कुठे बायाचा आवाज काढला तो काढ की एकदा काढला होता की तू तुला कोण म्हणलं ऐकायच मिळलं मला डायरेक्टर आहे ना ओळखीचा अरे माझ्या नात्यातला आहे कुठला आहे पण? माझ्या पुरीच्या पोराचा नातो आहे एवढं लांबचा जवळचा संबंध आपला गावातला आमचा पण होय पण जरा काय वाटतंय काहीतरी काय नाही काय नाही तू काय माहिती का तू माणूस लय गदाळ आहे नाही अजिबात नाही का काय तर तू माझं करशील पटांग नाही नाही नाही, अजिबात नाही तुझा आवाज चांगला आहे बाईच्या आवाजात तो आवाज जे काढतो ते चांगला आवाज आहे हे बायचा आवाज मी कशाला काढलाय येतोय तुला गड्यासारखा गड्यावनी गडी राहून मी आवाज काढतो बायचा आवाज केव्हा काढलाय मी मला ते माहित नव्हतं बबरू अण्णांनी सांगितलं तू लय भारी आवाज काढतो रंजूचा म्हणून मी नाही आवाज आणि काढणार काढ केला का बाईचा आवाज हे गाडी एवढा गडी मी बायचा आवाज काढू काय मग करू ठीक आहे मग जातो मग तुला पिक्चर मध्ये नाही गेला होत मी त्याला मग काढ काढ आवाज काढ पाया पडू का सांग मग बरं? आवाज काढ काढ आवाज काढतो मी काढ आवाज काढ काढतो. काढ आवाज काढ हॅलो हा कोण बोलतोय मी बोलतोय तुझा आशिक असं नाही मोबाईल मध्ये काढ का मी टक्सळ घेऊ का मग कुणाला बी घ्या हा मग ठीक आहे मग जातो मी काय बी असतं ठीक आहे मोबाईल मध्ये पसारा मग काढ मोबाईल मध्ये आवाज काढ गजू शेट काढतो काढ काढ असं भारी येतो काढ मग मोबाईल मध्ये काढ मोबाईल मध्ये बोल थांबा मी फोन लावतो आयडिया करतो मी लाव काय झालं रंजूचा आवाज काढून तात्याला हे करतो चालतंय. तुम्हाला कळून बरं का हो हो काय लावतो फोन लाव पण होय गोड तर लावणार नाही तुम्हाला नाही बाबा तुझ्या भल्यासाठी चालले अमर हे बर 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 थांबा होईल ना हिरो मी हो नक्की हिरो म्हणा नक्की ह्या काय म्हातारा टायमाला कॉल मारतं एरीवारी उराव बसलं लगे एका दुसऱ्या रिंगला तर फोन उचलतो आणि हो आता फोन उचला उचलल फोन उचलल नाही उचलत नाही थांब अजून एकदा लावा फोन. लाव 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 वाजते रे वाजते हॅलो हा तात्या डार्लिंग हा बोल ना रंजू बोल ना हं? हा अरे तात्या कधी भेटायला तुम्हाला तू सांग बरं तुझ्यासाठी माझा जे व्याकुळ झाला व्याकुळ तू ये बरे लवकर हा माझा नवरा यायला लागला आय लव्ह यू डार्लिंग बाय आय लव्ह यू आय लव्ह यू बघतो रे तुझ्याकडे आमऱ्या हं? पट्या तू तात्याला फसवले जर नाही तुला मुंडक्यावर टाकले तर नाव आता तात्याने थांबा आलो जाता तुझ्याकडे बघतो तुला कसं काय ते आंब्रिया होय गजू अरे मी नक्की हिरो होईन का रे अरे नक्की म्हणजे एक नंबर हिरोवर चिल्ला का तो आयला झालं तर भारी का म्हणून तुला पार्टीत दिन भाऊ मी अमर तुझं नशीबच लय भारी आहे का काय झालं रे गाज्या अरे काय सांगायचंय लागा प्रत्यक्षात डायरेक्टर तुझ्या मागे येऊन बसलाय कुठे आहे आंब्रिया अरे तुझं खरं नाही नाही, तात्या तात्या माझं काय नाही तुझ्या मागे. तात्या नाही जिजीरा सांग तुझा मौजी बोलल्याशिवाय राहत नाही मी म्हणलं, ए, अरे मला कुठे निघायची आहे अरे कसं टाकायची आणि चांगली आंब्रिया, तू थांब अरे मला
दोघं बी तुम्ही दोघं बी थांबा इथं भांडण नका तात्या. दोघं बी थांबा पाय पड. काका पाय पडतो मी दोघं बी इकडे या आधी येतो तुम्ही थांबा तिथं हे काय तात्या हा माझं चुकलं काय पाय भांडण कर नका हो तुझी बात सांगा की त्यांना भांडण कर नका तात्या अजिबात गाजा सगळं पेटवलं तुमच्या भल्यासाठी आहे. तुमची माफी तुमच्या मागा. पाय भल्यासाठी. पड तुम्ही पाय पड. तुमच्या पाय भल्यासाठी. पट पाय पट तुम्ही पट अरे थांब थांब गजे थांब गजे 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 अरे थांब गजे आंबरे थांब गजे थांब आंबरे आंबरे गजे गजेल सगळं वाटोळं केलं सगळं. गजे थांब तुमचं काय करणे आता आंबरे गजे थांब तुमचं काय करणे आता आता काय करणे काय भानगड झाली आता मला तरी काय माहिती मला तर वाटतं जीजीच मिली जिजी मिली हा? खाऊ किती तिचं तिला ती मला तर वाटतंय आंब्यातून पूजा करून नसेल काय त्यांना कळलं मला बी तसंच वाटतंय आपल्याला वाचवावं लागेल चल जा म्हणे राव चल लवकर आंबरे गेली काय रे माझं नाव काच्या मी करतोय गावाची मजा अबे इकडे अबे कुठे गेला ते आंबरे ह्याला गावाला गेलाय खबरदार खोटं बोल नको कार्टे अहो खरं गावाला गेला गाठ माझ्याशी खरं सांग अहो खरं गेलं गावाला बरं बरं बघतो जर खोटं निघाला तुझी चांबडे लोंबवतो मी अहो, नाही तात्या खरं गावाला गेले ते काय लगा हा एकमेकाचे सगळं झाकपाक करताय तुम्ही नाही राव तात्या आमर कुठे सांग त्याच्या घरी जा अहो खरं आम्हाला गावाला अरे गेलाय त्याला मसना सरपण नेऊन टाक उदबत्त्या अगरबत्त्या खोबरान त्याला नाही मारून घेऊन आलं तात्या नाही माझ्या नावाचं हे. करू नका आमरले चांगला मुलगा आहे अहो. कशावर चांगलं आहे म्हणतो मग किती चांगला तुला मुलगा आहे आता तो. काय सांगू त्याने काय केलं हरामखोराना काय केलं होतं आमरने मला बी सांगा काय केलं तुला काय सांगायचं नकट्या अहो, काय केलं सांगा पाहिजे राव हो काय झालं होतं ते काय तुला काय माहिती काय झालं मला आला विचारायला देव काय हलबाडीत हो चांगले तात्या होलपाडीत देऊ नका शेटला कशाला काय म्हणतोय तुम्ही तुझा शेड गेला उडत काय उडत हा? त्यांना काय पंख बिंक आहेत वय उडत जायला मग लाजा वाटत नाही काय म्हणते लाज नका राहू तात्या अरे तसं म्हणून जा गरीबाला- त्याच्या घरी जाऊन सांग तात्याला बिथरलाय म्हणायचं अहो तात्या हा. झालंय काय सगळं नेमकं? सामान रामभाई बोल हो तात्या मी आहे ना तात्या त्यांना राम जाऊन बोलो सांगतो भाईराम करायचं लक्षात ठेवायचं हा, आज त्याचा मुर्दाच घेऊन येतो माझं मी म्हणतात की हा. आम्हाला कुठे गेला आणले नालायक करून काही म्हणतात की नालायक अरे साधा नाही ते हा. ए, काय झालं रे काय झालं रे ए डबरिया काय झालं हा आम्हा भाड्या हो बघतो तुमच्याकडे विचार झाले तात्या चुकलं माझं तात्या तात्या नाही तात्या नाही होय होय असं का करायला लागलाय काय सांगते ग बस बस खाली तुला सांगतो मी तू असं का लपलाय खाली बस तुला सांगतो मी मला झाडायचंय बाबा मी म्हणलं की तुझं कोण झाड आहे लपलंय? झाड आहे तर उदी खप तिकडे बरं हा बोल काय झालंय तुझा तात्या नाही का ते दुश्मन हा लागलाय माझ्या माग का कुणाची चोरी बिरी केली काय चोरी पूजा मी किती सभ्य माणूस आहे माहिती का आता चक्रम आहे तुमचं काय त्याला- केलंय सांग पहिल्यांदा त्याला डागाईने कुठं तर तुम्ही तर डागणी डागू आपण त्याला अरे तात्यांचं काय चुकतोय तू काहीतरी केलं असेल ना तर तुझ्या पाठीमागं लागला असेल ना काय करणार सांग बरं मी फक्त एकच करत तुझ्यावर प्रेम केलं बाकीच मी काय केलं तेव्हा मग तात्या तुझ्या मागं कसं काय लागलं तात्याला कसं काय कळलं काय झालं थोडी चूक झाली ग होय काय झालं काहीतरी कांड केलंय वाटतं तू कान म्हणजे काय केलं माहिती का त्या रुंजीचा आवाज काढा गेलो हा ती नाही बाई ती चक्रम ती गज्जा हा हा गजा मला म्हणला तुला पिक्चर मध्ये नेतो म्हणलं मला मी रंजूच मला बायांचा आवाज काढ काढला मी तात्या मग जाऊन पुरा आवाज बसला येऊन तिथून काय हाणला आमच्या दोघाला बिन काय तात्याने हाणलं काय तुला हा मग काय अजून हाणायला पाहिजे होतं. गावाला कळलं तर जावायला आताच हाणलं म्हणलं किती वाईट वाटत माणसाला जाऊ दे कुणापाशी मन नको बरं ती असं जाऊन दे मरू दे मी काय म्हणतो माहिती का तात्या येईन घेतोय म्हणून सांगू नको मी तुझ्या झाडत बस काय. बरं हा इथं लप नाही तर घरात चलतो का घरात नकोय घरात काय चल म्हणतो घरात इथं देशील तू बरं मी घरात थांबतो ये पूजा
अगं आम्हाला आलतं का इकडं? नाही तात्या आत्ताच मला कळलं इकडं आलाय म्हणून. तात्या आत्ताच गेलाय ती काकू म्हणत. पाणी आण मला प्यायला जा. तात्या तुम्हाला इकडे काय आलं? कोण आहे का? कोण आले? काही कार्टी बनवी करते मला. इकडे कोण आलंय तिकडे कोण आलंय हिला जरा बघावं लागेल जरा थोडं. धरा तात्या तुम्ही पाणी प्यान शांत व्हा. अगं इतका उशीर लागतं पाणी आणायला तुला? एवढा दम नाही का तुम्ही? अरे जा की तू. हे कोणाला जा म्हणते? कोणाला नाही ती बाईची पोरगी होती ना तिला जा म्हणलं. कुठे इथं पोरगी? काय पोरगी बनवी करते मला? कुठं काय इकडं पाणी पिता तुम्ही? पाणी पितो का म्हणजे? हा तुम्ही पाणी दरे पिता. काय नको तुझं पाणी मला? अगं बाई, अगं बाई म्हणजे अगं बाई म्हणजे काय नेमकं झालंय काय तुम्हाला? डोकं फिरलंय माझं. त्या आंबऱ्याला बघून इकडं आलाय म्हणतात ते. कुठं? हे काय घराकडे? घरात जाऊन बघा. आम्ही जरा कुठं काय? मांजर आहे तिकडे तात्या. ते मायला हे मांजरीला का ठोक्यात पाडू काय मी? हा लय म्याव म्याव करते ती. हा मी घरातच बघतो. मला काय माहिती तात्या आता? तुला त्याच काय माहिती नाही म्हणजे? रामराव इथं काय करतोय? ओ शेट. आंबरे इथं तात्या, ओ तात्या. ओ शेट नका मारू, तात्या. तात्या. ओ पाय पडतो तात्या, तात्या पाय पडतो. तात्या पाय पडतो तात्या. अरे तू तिघांना काय काय राहू द्या काय काय राहू द्या नका. ही जाणे आपल्याकडे चुलीतून सगळं पण तापवायचं. बोला हाय वांगे. ही जाणकी उचलतात का तुम्हाला बस स्टँड टाळतात तुमच्यात? माझ्या कशा टाळक्यात बसते? का बसा तात्या ह्या गोळ्यात बांधणं. हो तात्या माझं अंग थरथर करायला लागले. हो का उडते अंग. आपण लागलं ह्याचं शुगर आहे बरं का ह्याला? काय म्हणतो? त्याला बीपी आहे. हा? पूजा पाणी आण लवकर जा. जा ठेव, पूजा पाणी आण पाणी आण. जा ठेव. अरे घाम गं. हे, ही पळून ती आपल्या दारात मेलो काय होतं तुम्हाला? अरे बाळा हो. अरे शुगर आहे ह्याला शुगर तुम्ही ह्याला बीपी आहे. बरं, बीपी. हे, पूजा पाणी आण पाणी आण. अरे उठा हे लेकरं हो. अरे उठा 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 पाणी. हा? मग चहा आण. चहा कर चहा कर. कॉफी आण. बरं बरं कॉफी कर जा. पोहे बी कॉफी कर. बनव. हा पोहे बी बनव. पोहे बनवू जा जा जा. एक बनवती नको आपल्या दारात मेलेली रे ग बाई. नको आपल्या हा? हा? बरं कॉफी करू ना. नको कॉफी नको. पोहे. आहे का नाही काय माहिती. पोहे बी मागतात कॉफी माग पडायचं नाही ना. काय रे काय उघडं पडतंय काय तुला? हा? तू बघ. थांब थोडं हो. आपण आहे ना तिला घेऊन जाऊ. काय बी बोलू. काय केलं चांगलं तर ते काय त्याचं काय पैसे नव्हते माझे. हा गांधरला पैसे दे. मग पैसे तुम्ही घेऊन जाणार रुपयात होत नव्हता. अरे देवा ही काय बघतोय गजा? अरे आता शिकलं का पाहुणं बघायला पोरीला सुरुवात केली. तुम्हाला खोट वाटत होतं. अरे आता पाहुणं बघायला का सुरुवात केलं आणि ह्या वैरीने बघ कसा डाव साध. अरे गजा काय बघतोय रे मी हे? तात्या तुम्हाला अरे बरबाद झालो रे बरबाद झालो गजा. तुम्हाला खोटं वाटलं होतं. गजा बरबाद झालो रे गजा बरबाद. गप्पा आता गप्पा रंगा का तात्या बघा. गप्पा आता तात्या. अरे देवा पुढे पाहुणे येतो का? असू द्या तात्या. काय माझ्या नशिबाला आलं गजा भाऊ काय करू? असू द्या असू द्या असू द्या. गप्पा गप्पा गप्पा. गजा भाऊ यांनी सुट्टी नाही बरं का आता. तात्या, आता मी ह्यांचा मुडदा पाडल्याशिवाय राहत नाही. बसा तुमची लेखन माझी लेखन लांब आहे नाही का? नाही कायच करू सांगू नको गजा भाऊ मला. रस्त्यात धिंगाणा घाला. चला घरी चला. तात्या पुढं हा? तात्याला फसवती काय तू? हा? वा रे वा. आज तुझी खळ नाही ग बाई. तू फक्त येत आता इकडं तुझी वाटच बघतोय मी. हा काय ती बघतोस तुला. तू लय शेपारली. काय करावं ह्या कार्तीला? हा या 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 बाईसाहेब या. तुम्हाला आता वेळ मिळाला काय यायला? चला वाट बघतोय. चला चला बस खाली.
कुठे गेलती का तू? मैत्रिणीकड कोणत्या? कोमलकड. कोमल तर गावाला गेली दुपारी. अहो श्यामलकड हो. तुम्हाला तर काय ऐकायला येतं मला. कसं काय? मला काय कळत नाही. पुस्तक आणायला गेलते. असं कोणतं पुस्तक? विज्ञानचं. तू तर आरटलाय ना? अहो ते श्यामलला आणायला गेलतो हो. तुम्हाला काय वाटलं? खरं सांग बरं, कुठे गेलती तू? खरंच हो, श्यामलकडे गेलते. माझी शपथ घे. अहो तात्या कशाला तुमचा काय माझ्या एवढा विश्वास नाही का? डोक्यावर हात माझ्या. अहो तात्या खरंच नाही हो. अरे मग खरं तर मग खऱ्याला काय मर रे? ठेव ना माझ्या डोक्यावर हात मग. अहो ना तात्या खरंच गेलते मी श्यामलकडे. उठ तिथं, उठ. अजिबात थांबायचं नाही. काय झालं अहो तात्या तुम्हाला? काय झालं? तुला लाज वाटते का विचारताना मला काय झालं ते? अहो काय झालं तुम्ही काय एवढं? अगं मला अटॅक येण्याची वेळ आली. हा खरं सांग, कोणाबरोबर गेलती? खरंच अहो मैत्रिणी संग गेलते. असं खोटं बोलायचं नाही आपल्या तात्या सांग. खरं सांग, खरंच गेलते मैत्रिणी सोबत. कोण मैत्रीण? दे तिचा फोन मला, मी विचारतो तिला. अजून मी तू खरं बोल, तुला एक चान्स देतो. आपल्या तात्याला खरं सांग, तुला सांगतो मी. हा नाही तर गाठ माझ्याशी. खरं सांग, कमीत कमी मला तरी खरं सांगतो. अजून मी तुला लपू करते. अहो तात्या मी खरंच सांगितलं ना तुम्हाला. अरे मला अटॅक येण्याची वेळ आली तरी मी तू अजून खरं बोले ना? हा खरं सांग तू अजून. अहो तात्या खरंच मी एका तू मुला माझ्या डोक्यावर हात. नाही तात्या थांब तुम्हाला सांगते. हा. गेलते एक मित्र होता त्याच्याकडे गेले. कोणता मित्र? ती हाय कॉलेज मधला करमाळ्याचा. अजून मी तू खोटं बोलू नको, लपालपी करू नको. अहो खरंच करमाळ्याचा आहे. बनवा बनवी करते मला माहिती. कोणता कर्माचा कोणता पोरगा? हाय ती कॉलेज मला माहिती सगळं. अजून मी बाळ खोटं बोलू नको. तुम्हाला कॉलेज मधला. मला माहिती कोण पोरे होता तो. आंबरे होता, आंबरिया. तर ते आमरा नव्हता ती. तू माझ्या डोक्यावर हात. नव्हतं तात्या. खरं सांग, आंबरेच होता ती. हा जरा बघतो तुझ्याकडे कसं काय आहे ती. आंबऱ्या बरोबर जाती, आंबऱ्या बरोबर जाती. हा तिकडे तुझं जाप ना होईल. थांब कुठे एक मिनिट निवांत बसा म्हणलं ते घेतात तुम्ही उरवले माझं. काय रे तुझं काम आहे? राम आमच्या घराव ते वांडेर आलता. ते पत्र हल्ल्यामुळे ती डिशच हल्ली आणि ती टीव्ही चाला नाही. तू येतो का नीट कराय? नीट करायचंय का? आता वाजलेत किती? पावणे 10 वाजत का नाही? कधी अभ्यास केला का पावणे 10 वाजेपर्यंत? अरे नाही ते काय त्याला आमचे वाटत ना. सकाळ सकाळ येतो मी. झालं चुकून. पण आता तिचं पटांगण झालं की. नाही गेलेला का त्या तुझी काय त्या माझी काय ते एकच आहे की. कुणाला म्हणू नको आता. जाऊ दे बोल. मी काय म्हणतोय माहिती का? पूजा येईल आता तू निघ. का खबाब मी अड्डी बनतो. तू जाईत वहिनी आलेली तर जा तू जा. ओ वहिनी हो काय इथं बसल्या. त्या माणसाने मला तू काय म्हणतो? एवढ्या काय अडचणीत बसलाय? अडचणीत बसला तुझा एक वेळेस मॅच वाट बघायची का नाही? मी का वरी सण करा सांग बरं. तू जरा आम्हाला जाणून घेत जा की 1 तास झालं मी उन्हात बसलो इथं. किती मला त्रास झाला असेल तुला माहिती का? तू बसला मला काय घरी अडचणी नसतात का? काय अडचण आहे तुला तवा? तात्या माझ्या मागे लागला सूड घ्यायला माझ्या माग. काय सूड घ्यायला? मग काय तिथे सगळं मला तात्यांच्या हाताखाली द्यावं लागतं माहितीये का? हाताखाली द्यायचं काय जाऊन ते मरू दे. असलं म्हणलं मला नाही आवडत असलं. अरे मला पण काय घरी काम असतात का नसतात? काय म्हणा तू अशीच करते रोज अशी करते. तू कधी काय मला येतच नाही. मी 2-2, 3-3 तास तुझी वाट बघत बसू का नाही? म्हणजे मलाच काय काम नाही का नाही? काय माझ्यासाठी तू वाट पण नाही का बघू शकत? इतके रोजच होय. एखाद्या दिवशी हाय केली वाट बघितली तर तू जा. तू इथं जा. ऐगो काय झालं? लागलंय. का काय नाही. काय झालं सांग नेमकं तुला. काय नाही. माझी शपथ आहे तुला. तात्याने मारलंय माहितीये का? तात्याने तुला मारलं? हा. अरे मी म्हणलं होतच काहीतरी पोरगी अशी का करते उशीर येते की तात्याचं ना मी पाटांगणच करतो. म्हणजे कुठल्याकडून सांगितलंय काय माहिती. त्या गज मामाने सांगितलंय माहितीये का? आता सुटू देत नाही. चल तात्याकडे जाऊ आपण. आता कसं तरी मिटलंय. आता नको हे करू. काय मिटून काय करायचं तेव्हा? ती जाऊ दे. मला कुठं तर घेऊन चल. मला नाही राहायचं इथं. अगं पूजा आता कसं जायचं सांग बरं. आता पैसे ना फिशे आपल्याकडे कसं ना आपण कुठं जायचं सांग बरं. काय पण कर.
हे लागलं का अगं मला माहित होतं त्याचा गोल करणार आहे त्याला काय आहे का नाही सांग बरं एवढ्या फुलासारख्या पूरला मारतोय म्हणलं हा चल आपलं चल चल जाऊ काय घरी चल आता घरी जातो तू तात्यापाशी राहा येडण करू नको आपण डॉक्टरकडे जायचं काय दिवस असं मी सगळा बंदोबस्त बनवतो आणि मग आपण काय निर्णय घ्यायचा ते आपण निर्णय घेऊ कळलं ना तुम्हाला मी सांगतो असले 4-4 डझन 5-5 डझन 10-10 डझन हा नवीन आण तुम्हाला हे बसा तुम्हाला मी सांगतो काय सुद्धा नाही हवा एकदम मनात आणलं ना आमच्या नानानी कुठली जर्किंग आहेत ना म्हणजे नानानी हे असलं मुंबईवरून आणलं मग काय जुनं दिसतंय काय तुम्हाला अरे मामा ट्रेन नाही काय नाही ही काय नंबर वाढला नाही डोळ्याचा नवं जर्किंग आहे म्हणजे असली 5-6 डझन आहेत आमच्या घरी ते जाऊ द्या पण तुम्हाला कळलं का ते तात्याचं ते काय ते कुठं तुम्हाला काहीच माहित नाही लय कुटाणा वाढलाय काय झालं लय कुटाणा वाढलाय तुम्हाला काहीच माहित नाही आता जाऊ दे तुम्ही सांगता लोक तुम्ही परत कोणाला तरी लय ते अमरचा पूजाचा लय भांडणाचं कुटाणा झालं काय विचार आता त्याचं बी लय काय कुटाणा झालं मला चर्चा लय ऐकायला भेटते काय करतो अजून एक जण आला असले लय सांभाळत मी आमच्या नानाने किरकोळ पण मला असं कळत लय चर्चा गावाविषयीतला आहे का ऐकलं का सांग ह्यांना सांग चर्चा आहे लय चर्चा मार खाल्ला मी मार खाल्ला ही असली माझी बदनामी करते मी तुला चपली मामा या मॅटर झालाय तुला च्या सांगतो काय नाही सांग की मला काय झालंय मी सांगतो की मॅटर झालाय 10 रुपये असलं तर तुला काय पैसा दिसतो काय तर मी कशाला माझी इथं तू टेम्पो पेट्रोल आलाय का मग खरं दिसतो तू चर्चा लावट फेमस झाला तर चर्चा चालू आहे बघा ऐकलं का नाही तुम्ही मार खाता येईल काय मारलं माहिती का दवाखाना गेलत ही अरे तू आमची शेंगा खाल्लेली टरपाली खाणारा माणूस तू आमच्या इथं खरकट खाणार माणूस तू आमची माप काढतोय तू अहो ते चलतंय पण मार खाल्लं कसं वाटतं इज्जत गेली की नाही ती मारबीर मालिश केली असं बोलते काहीतरी बघतात कुठनं तरी चोरून गावात ऐका नका नादी लागली थापाडे चला थापाडे 10 रुपये दर जावा अरे तुम्हाला या च्या सांगतो या च्या सांगतो या च्या सांगतो क्या बसतो आमच्या पेजला म्हणलं की तुम्ही आता आणि लगा असली माणसं ना नकोच आमच्या सांभाळल्यात पण थांबा तुम्ही फोन लावून तुमचं जरा पटांगणच करतो माझी माप काढते ना हे आमऱ्या अरे काय याडा झाला काय यार नाही बाबा डोक्यात असं तू जा बरं मला शांत बसू दे 1 मिनिट जागेवर मला आजलं डोक्यात टेन्शन आहे माझं तुला काय झालंय पण आज तुझा फोन बी बंद आहे आज सकाळपासून टेन्शन मध्ये जीजी म्हणली जेव्हा बी आला नाही घरी अरे तुला आता सांगायसारखंच नाही अरे हे कुठं झालं माझ्या लगा तू एवढा जवळचा मित्र आहे का मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार सांग बरं काय झालं आज माझं ना डोळ्यातनं पाणी पडायचं राहिलं नाही अरे त्या तात्यानी पूजाला मारलं काय लय मारलं बोलते नी ती डंगऱ्या का नाही मला वाटलंच होतं ती म्हातारं काहीतरी लका काय गरज आहे लागा त्या पूजाला मारायची लागा त्याला का लय रडत होती आता काय करायचं सांग बरं तुझं आता तुम्हाला बेला का आधी सांगितलं तुम्ही ऐकत नाही नाही ते कुठं करून बसता अरे बरोबर आहे पण आता तिला असं वाऱ्यावर सोडू का मी सांग बरं कुठं नाही मला तिचं खरंय तुझं मी काय सांगतो तू असं का करत नाही पूजेवर लग्नच कर की अरे लग्नात जाऊन ती पूजा व्याज तीच म्हणत होती मला म्हणते चल मला इथं राहायचंच नाही तात्यापाशी मला म्हणती तात्याला त्रास देतोय तात्याला मी सांगतो ना समजून मी हाय आमचं नाना आहेत आणि शकले हाय टपसळ आम्ही सांगतो समजून तात्या किती 12च्या भावाचा आहे तुला माहिती ना तिची शेपूट वाकडा ही वाकडा कुठं पुकारीत घालणार तू कुठं घालते वाकडं ते वाकडच चालणार तुझं काय बी म्हणू दे तात्यानी तात्या त्यांच्या पोरीसाठी चांगलाच निर्णय घेणार आहेत आणि आपण बी त्यांना चांगलं सांगणार आपण तरी काय वाईट करणार आहे का पूजा मला चल म्हणती म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही कुठं जाऊन लग्न करायचं ही लग्न मला मान्य नाही लग्न केलं आम्हाला तर 4 चौकात करणार अरे होय की आम्ही कुठं तुला पळून जा म्हणतोय लग्न 4 चौकातच करायचे सगळ्याच्या संमतीने करायचे हो
त्यांच्या पण घरच्यांची इज्जत गेली नाही पाहिजे, तुझ्या पण घरच्यांची इज्जत गेली नाही पाहिजे. आपल्याला चांगलं करायचं. सगळं खरंय, पण आता रुपये आहे का सांग बरं? ते आताच हे कर म्हणते आणि मला जमून का सांग बरं? 1 रुपया आहे का? कोण लग्नाचा खर्च करा सांग बरं? तू पैशाच कशा टेन्शन घेतो तू? तात्याला हो माझ्याकडे लागलं, तात्याला मी तयार करतो. त्या तात्याचं तर नावच काढू नको. तात्या म्हणलं ना ती शनीच आहे माझ्या जीवनात, माझं लग्नच होऊन देणार नाही तात्या. तुला काय तू असलं नाहीचा पाडा करू नको, करू आपण. अरे मला एक त्रास होतोय, त्या पूजेला लय त्रास होतो, मला त्रास होतोय. ऐक बघ, हा. तू काय टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होईल. आणि मी आहे ना, आम्ही आहे की सगळी. हा? काय बघा, काळजी बघा, करू आता नको, बघा नाहीतर काहीतरी कुठं काय काळजी करू नको, काय तसलं कुठं काळजी नाही. एक दिवस तात्या कुणाबरोबर लग्न लावून देईन तिचं, मी बसून असंच पुन्हा टाळ्या वाजवत. अरे नसतंय का तसं होत. तू आमच्यावर विश्वास आहे ना तुझा. आपण काय वाईट करणार नाही, आपण चांगलंच करणार. चांगलंच करायचंय आपल्याला. आणि आपल्याला वाईट मार्गाला जायचं नाही. जे काय असेल ती गोड बोलून गोड आणि बोलून चांगलं करायचं. करायचं. हा, बघू. पण त्याला एक आहे बरं का, तात्यानं जर पुन्हा पूजेला मारलं तात्याला सुट्टीच देत नाही मी. अरे नाही, आपण बोलू की उद्या सगळेजण. आमच्या रानाला बोलतो आपण, मी सरपंचाला पुन्हा बोलू, सहन करणार आपण सगळ्यांना बोलू, माणसांची बैठक भरू, आपण सगळ्यांना देखत सांगू त्याला बी समजून. आता मी सहन करणार नाही मग. नाही नाही, काय काळजी करू नको तू. आणि उगाच आहे. तुला काय ह्या कडून दादा. सगळं- चला आलंय. अरे अमर अरे होय काय? अरे अमर काय रे अमर? काय बोलतो? तुझा खूनच करतोय. अयो काहीतरी गडबड झाली बाबा. सरपंच सांगावं टेन्शन झालं, काहीतरी लय मोठा भेटत झालंय काहीतरी इथं. अरे काय झालंय काय पण? तुला सुट्टीच नाही मी देणार तुला. अरे मी काहीच केलं नाही. तू येऊ नको तू इथं. अरे मी काहीच केलं नाही. तुझा गैरसमज झालाय अमर. दिवड्या मी काहीच केलं नाही. तुझा गैरसमज झालाय अमर. ऐक, त्याचा खून करतो मी, जेलमध्ये जातो तू अरे माझ्या बाबा, जितीला हो, समज. पण मी काहीच नाही केलं ना. अरे पण ऐकून तर की काय तुझा गैरसमज झाला मी. काय केलंय मी? हा? ही बाहुल्या आतल्या गाठीत आहे बरं का तू बाबा म्हणून. पण काय केलं हे सांग ना. काय केलं माझं सगळं वाटुळ. काय केलंय वाटलं? काय केलं? तात्याला सांगितलं, त्या पूजाला मारलं तात्यानी. अरे किती मोठं पाप घेतोय. बाबो, अरे मी तात्याला म्हणलोय फक्त शाळेतली पोरं अभ्यास करत बसले तर. बघितलं का? तुम्हाला तरी काय कोणाचं गावाचं लय उठं रेट होतं तुम्हाला. काय गरज होती तुम्हाला सगळं गावात तेल होतं फिरताय झाडाखाली त्यांच्या भल्यासाठी सांगितलंय. भाल्यासाठी. पण इकडे पेटली नाही ह्यांची घर. त्याला उठ तू, जा इथनं तू. आता काय राव तुम्ही, राव तुम्हाला राव एवढे अकल नाही राव तुम्हाला. डायरेक्ट जाऊन तात्यापाशी तुम्ही भांडण लावताय. तात्यावशी भांडणं नाही, ह्यांच्या भल्यासाठी म्हणलं उलट मी. असताना कळीचा नारदही. पण मी अमर काय केलंय असं? तात्याला उलट म्हणलं की मी बा ते पोरं अभ्यास करत बसल्या, तात्याला हे दावलंय मी. इकडलं कडू इथे. होय अभ्यास केला लावलं होय. हो. काय लाकात मला हे काय ह्यांचं गणितच कळणार नाही बरं का हे. अरे ह्यांनी काय केलं माहितीये का? पूजाच्या घरी कळलावाय गेला. पूजाच्या बापाला सांगितलं हे जण हिचं असं प्रेम आहे हिंती. म्हणजे त्या पप्पीच्या घरी तुम्हीच भांडण लावली होती ना. हो, तुमच्या भल्यासाठी सांगतोय मी. भाल्यासाठी असतं वय असले आणि खाल्ला की कुत्र्यागत मार. आणि आम्ही बी खाल्ला कुत्र्यागत मार. म्हणजे कुठं खाल्ला? तो नाही पण आम्ही खाल्ला की. ह्याने खाल्ला मी नाही हो, माझी चूक आहे बाबा. मी बापले चूक झाली बाबा. चला ठीक आहे, माझी चूक आहे. असू दे, चला. खाल्ला. असं पुन्हा करायचं नाही. एवढं नाही बार बाबा, सोडून नाही, देतो तुला. नाही, माझी एवढं चूक बार आहे. सोडून देतो. जा चूक आहे माझी. जा. बघितलं खाल्लं का दसका टाका? चुरती काय म्हणत त्याच्या अडचणी असतात. अरे अजून काहीतरी पाणी राहायचं, होतं. राहायचं. माझ्या तुलीत. अरे अमर, मी काय म्हणतोय, असं समजतोय तू सगळ्या देखत लगीन करणार का तिला घेऊन पळून जाणार? नाही गडे बा. इथं सगळा फुटा उडवतो. गेलं पळून. तू गेलता कुठं मला तू सांग. अरे टक्सर ऐक ना, मी तुलाच हुडकतोय. अमर मला हुडकतोय? अरे अमरला आज लय आनंद झालाय. नीट सांग, खोटं बोलू नको तसलं. अरे ऐक ना, खरंच सांगतो तुला, अमरने तुला मलाच हुडकायला लावलंय. पण तू आता काय करायचं? ए, पागल नाही मी, मला तसलं काय सांगू नको. अरे ऐकून घे ना. अमरला एवढंच म्हणायचं जाऊन घ्यायला आजचा पूजन डबा दिला. गोड लागला का तुला? काय सांगतोय? अरे लय अमर खुश झालाय. सगळं वडापाव, जिलाबी, बासुंदी काय बी चारतोय. कोणाला लाईफ तुम्हाला गंडवीत तर नाही ना? अरे नाही बाबा. अरे मी तर खाल्लंय पिल्लंय. त्याला फक्त एवढंच म्हण, पूजन आजचा डबा दिला. गोड लागला का तुला अमर? अरे लय खुश होतोय तो. जा तू जा. तू एक काम कर, जा जा, ह्याला बी तू घेऊन काय जा. कर माहिती? तुझा घरी आता तुला कशी मस्त खाल्लंय पिल्लंय आता तुझा. म्हणजे तुमची काम करणार आम्ही. तुमची सगळी काम सांगा ती आम्हाला होता राव. 10:30 वाजता तुझा घरी. मग तुम्ही जावा की राव. ए बाबा तू जा, उद्या खेळता काय जा. राव उद्या तुम्ही बोलवाच मला मी येतच नसतोय. काय राव असली माणसं असते कुठं. जेवढं आता खाल्लंय पिल्लंय आता बघतो त्या आंबऱ्याकडे. काय राव अवघडच आहे मोठं. डोक्याला ताप झाले आज. तू तर ए कडो इथं बसला का? कुठं काय मसनात बसू का? ही जिलबी ही खातारी माझ्या वाटल्या का?
माझ्या जिजीचं बारसं फिरसं जिलबी तुला वाटाय काय तरी ती कोणाच तरी ऐकून तू बघून ऐ, खाऊन पिऊन खोटं बोलतो नारायण कान फाडते काय कान फाडते ह्याला सांग माझं टोकूर लागलंय फिरायला. अरे तू आधी मला सांग, मला का दिली नव्हतं जिलबी लाडू पेडा? तुम्ही काय करा वाहन करा म्हणा मला. अरे देवडी ह्याला दुपारात डबा दिलता पूजीनी, गोड लागला असेल डबा तुला. बघितलं का? फिरलं गावात सगळं. आता तुला कोण म्हणलं रे काय ती गजा म्हणला मला. त्या गजाचं वाजव बाज्या. अरे सगळ्या गावात तुला सांगतो असलं की बदनाम केलं. अरे तात्याला मारले, पूजाला मारण्यात पूजा मला आता त्याला काय दिसत नाही फक्त आपल्याला काय थोडा काढून आपण इथं घरी जाऊ आणि घरी जाऊन आपण काय ऐका पूजा म्हणती मला राहायचं तुमच्या हातापासून. काय करा सांगा तुमच्या मला. ती म्हणते चल जाऊ कुठे. म्हणजे मला खायला द्यायचं म्हणून गंडवाली गेला का? तुमचं पीठ आणलं. अरे बरं झालं बाबा, मला लसीकरणाला जायचं होतं आता. त्या अरे गावातल्या माणसाला सांग ना लस घ्यायला, सगळ्यांचं राहिलाय लस घ्यायची. मावशी माझं कोण ऐकते सांगा बरं. अरे लस घ्यायची राहिली, तुझं काय तू सांग ना सगळ्यांना. तू घेतलाय का? मी 2 डोस घेतले. अरे तुझा घेऊन काय तू घेतलाय खरंय, पण सगळ्यांना सांग ना मी लस काय करतो माहिती घ्यायला. का? आणि एक लस घेतलेला एक सुद्धा माणूस राहिला पाहिजे गावात आपल्या, बरं. तर आपलं गाव मोठं चांगलं नाही होईल. नाही मी काय करतो माहिती का, हा. माझा एक फोन लावतो हा. मी काहीतरी जुगाड करून सांगतो माणसाला. जुगार असतो वय, जुगाड म्हणजे हा. जुगाड नाही जुगाड करतो म्हणजे जुगाड काहीतरी. वय. हा बर बर जुगाड मावशी, कर, मी काय कसं- बी कर, पण माणूस एक लसीचा एकही राहिला नाही नाही पाहिजे. नाही मी करतो. काय करता पोलीस तुम्ही किती काम करताय आणि आम्ही काय एवढं काम करू शकत नाही तुमच्यासाठी. सगळ्या गावात सांगतो मी गली गली घराघरात जाऊन. तेवढं काम कर बाबा, लय भारी होईल तुझं. हा, तेवढं मी काम जाऊ. कर, सगळ्याला सांग बर का. हो काय? 100% सांगतो. आता पूजेला फोन लावला तरी आपल्याला काय अडचण यायची नाही. तीन दिवस झाले फोन बी होत नाही. आपल्याला आता घरीच जावं लागेल. ते मावशीने काम सांगितलं, तिचं काम करावं का काय करावं. पूजाच्या घरी बी जायचंय, पण त्या मावशीने काम सांगितलं ते काम बी करावं लागेल. अरे मावशीचं ऐकून सुद्धा आपल्या सगळं तू इकडे तुला. अरे इकडे काय टकुऱ्या दगड घालीन तुझ्या. काय केलंय गाड्या मी? डोम कावल्यावर काय करतो आता. काय करतो मग मी देवासाठी फुलं न्यायला आलतो. अरे वा, कवा देवाचं तोंड बघितलं का? तो कधी देवळात गेलाय का? प्रत्येक टायमाला मी पूजा करतो हे फुलं नेऊन. पूजाच कार मध्ये जाणतो तू. अरे मग मला आरती करायला पूजा करत नाहीत का? पूजाचं 3 वेळा नाव का काढतो? माझ्याच एक मोमेंट चोलतो का तू? तुझं मिटलं नाही काय पूजेचं तुझं आणखीन? मिटलं नाही तो पेटवलंय तू. बाबो मी कसं रे? तो सांगितल्यामुळे 3 दिवस झाले तिचा बाप बाहेर लावा नाही. मी आता तिच्या घरी चाललो होतो. अरे तुझ्या जीवासाठी तर करतोय, तुझ्या भल्यासाठी करतोय मी हे. हा ताड्या चुकल्या सांगाय करतोय ना माझ्यासाठी. गजा डोकं खाऊन तू निघ. माझं काम आहे, उद्योग आहे तो. आता बघ मला एक सांग, तू एवढं टेन्शन कसं पूजेच करतोय काय तू? उद्याशिवाय दुसरं काहीच नाही का मला. मग काय टेन्शन करतोय तू? काय झालं माहिती का? हा त्या काकी आहेत का नाही आपल्या वरच्या आडीच्या, हा. दवाखान्यात कामाला आहेत त्या. बर 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 बर. त्या हालत्या. मला म्हणलेला का अमर तू एवढा पोरातला माणसातला माणूस आहे, हा तर ती जरा गावातली माणसं लस घे नाही तर. बर बर बर. ती मला म्हणले जरा त्यासाठी काहीतरी प्रयत्न कर. पण काय झालं, मला जायचं पूजेच्या घरी. मला पूजेची गाडी घेतल्याशिवाय जमणार नाही. पण आता काय माहिती का, पूजेच्या आधी मला काकूच ऐकावं लागेल. कारण प्रश्न गावाचा आहे. प्रेम नंतर गाव आधी. बरोबर. लस तर सगळ्यांनी घेतली पाहिजे. घेतली पाहिजे. मी बी 2 घेतल्या. घेतल्या का? तू घेतल्या का रे अमर? आता मी एवढं सांगतो मला मी घेतलं नसते का? हा, लस घे. प्रत्येकाला सांगायला कर्तव्य आहे. प्रत्येकाला लस घेतली पाहिजे. म्हणजे मी एवढा चक्रम आहे का? हो तू सारखा? नाही 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 तसं नाही म्हणत मी, पण प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. जाऊन दे तू ग बस. हा. तुला एक मूर्त राहणार. बरं नाही भाऊ. हा मग काय करतोय माहिती का, हा. आपल्याला दौंडी द्यायची. दौंडी मला कुठे येते? ए गजा तुला येते उग, तू त्याला डोकावू नको. मला येतलं नाही येत रे बाबा. मला दौंडी यायची का कसं काय? गजा तुझा धंदा ती होता, मी आधी ऐकलं तुला दौंडी चांगली द्यायची. नाही लाग, मी होतं ते सगळं सोडून दिलं रे. गजा गाणं म्हणा दौंडी म्हण, मी आहे ना तुझ्या बरोबर. अरे यायला पाहिजे की आता. तुला माझी एवढी दोस्ती नाही का? अरे हाय दोस्ती, पण ती मला यायला पाहिजे का नाही? गजा बघ बर का, अरे बघ गाड्या, मग मला येत नाही मग म्हणतोय मी. मी आहे ना. तुमचा ती वामन आहे का, त्याला सांगेन. बस सांग भाऊ खुशाल, मला येत नाही तर मी काय करू? वामनला फोन करतो आणि त्याला सांगतो तुला 500 रुपये देतो हॉटेलवर पार्टीच. किती? 500 रुपये पार्टी. ओ नाही आता तू जातून नाही द्यायचं मला. नाही बर बर. आहेत रोख आहेत कसं आहे? रोख आहेत बरं का, पण तुला नाही द्यायचं तुझं. नाही बरं आता असू दे. मग मला येत आहे तेवढं करणं गाडी. नाही बाबा पण चांगलं
मला येतंय तेवढं मी म्हणतो. मग बघण्यात वा म्हणलं सांगितलं. नाही नाही मग ते 500 रुपये जेवण आहे का ना हॉटेलवर? तुझं सामान घेऊन ये आधी, मग तुला देतो. हॉटेलवर जेवण आहे, पार्टीच आहे. जेवाय ताट तांबे आणू का? तांब्यात ताट कशाला? हलगी अन्न वाजवाय. हा तसं तो हलगी म्हण की आता हलगी आणावं लागेल त्या बेकानाला. जा बेकानाकडे हलगी घेऊन ये, पैसे देत तुला आल्यावर. ती बी देतोय का नाही कोणास ठाऊक. नाही तोंडाचं आहे तू, कधी काय केलं नाही देणार तोंड. जाण जा बघून येतो, मी फोन करतो. 500 रुपये हॉटेलवर जेवण आहे, पार्टी देणार तुला. जा बिकानाच्या पोराला फोन करतो. हे घेऊन हलगी पळ. येतो. आता ह्या गजाला पैसे द्यावं लागते. काम तर लय चांगले आहे. असू द्या, चला तो पूजाला फोन लावा. चल बरं 500 रुपये देतो मी तुला. चल गावात मग आता. उधार नाही बरं का? रोख देतो तुला. रोख पैसे जेवण जेवण नाही सांगा का तुला. चल आपल्या गावात जाऊ. चल वाजव, चल वाजव. काय मावशी? अगं काय अगं कधी ती लस घ्यायला? अगं आज चल, सगळी माणसं मध्ये लस घेऊन लस घेऊन टाक. हा बायाला घेऊन ये तुमच्या. तर मी जातो पुढे, सगळ्या गावात सांगायचंय मला. जाऊ का मग मी? बरेचशी माणसं लस घेऊन तुम्ही लस घ्या. तुम्ही चालू केली ना, बरं झालं. मग आम्ही काय म्हणलं दोघं मिळून दौंडी द्यावं. कशाला म्हणलं तू ती कसं तू इथं उभं राहते बरं दौंडी. सगळ्या गावामध्ये द्या. ना गावामध्ये दिली पण आता हिस्सी द्यावं म्हणलं. चाललो मी आता. पण एवढं ऐकून जावं मग पुन्हा सगळं तुम्ही सांगता गणित फिरीत. प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. दोन लस घ्यायच्यात, आपला फायदा. बाजारात गेलं तर लस पाहिजे, एसटीत गेली तर दोन लस पाहिजे, लग्नात गेला तरी 2 लस पाहिजे, रेशन दुकानाला गेला तरी 2 लस पाहिजे. शासनाचे नियम पाळा, शासनाचे नियम पाळा. विमानाने गेला तरी 2 लस, मोटरसायकलनी बाजारात चालला तरी 2 लस, टेम्पोनी गेला तरी 2 लस. प्रत्येकाने, माझ्या भावांनी माझ्या बहिणींनी लस घेतली पाहिजे. शासनाचे नियम पाळा, मास्क लावा, दोघांच्या बोलण्यामध्ये अंतर ठेवा, शासनाला सहकार्य करा, आरोग्य खात्याला सहकार्य करा, कलेक्टर साहेबांना सहकार्य करा, तहसीलदार साहेब PSI साहेबांच्या शब्दाला किंमत द्या. पोलिसांना आपले मित्र भाव म्हणून सांभाळून घ्या. कुणी त्यांचा हेवा देवा करू नका, कुणी त्यांचा रागराग करू नका. प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. करोना रोगाचा फेरा कसा आला हो आला. करोना रोगाचा फेरा कसा आला हो आला. लाखो लोकांचा जीव करोनाने नेला. रोगाच्या भीतीने बघा, मरणाच्या भीतीने नाती गोती तुटली, कोण जाईना कोणाच्या घरी. रोगाच्या भीतीने बघा, मरणाच्या भीतीने नाती गोती तुटली सारी, कोण जाईना कोणाच्या घरी. करोना रोगाचा फेरा कसा आला हो आला. लाखो लोकांचा जीव करोनाने नेला. कलेक्टर
तहसीलदार PSI साहेबांच्या तर सुखच नाही जीवाला. अव कलेक्टर PSI तहसीलदार साहेबांच्या सुखच नाही जीवाला. करोना रोगाचा फेरा कसा आला हो आला. लाखो लोकांचा जीव करणार नेला. लाखो लोकांचा जीव करणार नेला. अव डॉक्टर आरोग्य खाते बघा करून हटवण्याला. अव डॉक्टर आरोग्य खाते बघा करून हटवण्याला. करोना रोगाचा फेरा कसा आला हो आला. लाखो लोकांचा जीव करणार नेला. हो लाखो लोकांचा जीव करणार नेला. बर आता मी जाऊ का आम्ही आम्हाला गावात जाऊन द्यायची आणि सगळ्यांनाच घ्या बरं का चल का जाऊ का हे सगळ्यांनी घ्या. या करोना ताई बाईला अक्काला सगळ्यांना सांगायचं लस घ्यायची तुम्ही बी घ्या. चल का जा. लस घ्या लस अरे लस घ्या लस. सर्वांनी घ्या लस सर्वांनी लस घ्या. पलीकडच्या गलीत जाऊ चल सगळ्यांना लस घ्या सांगायचं. चल 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 चला तिथे घरच्यांनी लस घेतली तुमच्या नाही आमच्या घरच्यांनी कोणीच लस नाही घेतली. अगं मग काय एवढं घरच्यांनी लस घ्या सांग सगळ्यांना नाही मी आता त्यांना लस घ्यायला सांगते त्याशिवाय जेवतच नाही जेवू त्यांना नको. आता भांडून लसच घ्यायला. हा घे मांडून लस आणि आम्ही आलतो म्हणून सांग त्यांना हा हा सांग. बरं जाऊ का आम्ही आता हा हा सांग सगळ्यांना सांगते, नक्की लस घ्यायला लाव. हा सांगते. हा, चला काय गडिया? काय नाही बसलोय बा. गाडी कोणाची आहे? आपले आपण घेतली 1.5-2 एकर जमीन होती फुकली गाडी घेतली. अरे काय कमाल आहे. त्या अख्ख्या गावाला पेढे वाटलेत. आणि मला तसंच ठेवलं होय. अहो, तुम्हाला पेढे घरपोच झालेत. तुम्हाला हुडकाय तर आमर फिरतोय पेढे घेऊन. अरे का त्या वैर्य दुश्मनाचं नाव काढलं रे. अरे पेड्याऐवजी विष खाईन विष हातात ते पण त्याच्या हातचं पेढे नको मला. अहो तात्या खरा माणूस आहे तो. तुला अशी देईल का नाही येत काय कराय रे. हा सच्चाईचा माणूस आहे तो. माझ्या पोरीवर डोळा ठेवतं खराय वय ती. पेढे घेऊन जा म्हणलं तात्याकड. हे बघ आता तर तू नाव नाही काढायचा. त्या हरामखोराचं नाव काढलं तर याद राख. तुम्हाला पेढे खालो कळेल. काय पेढा खातो आम्हाला त्याचं? पेढे वाटाय गेला. अरे वेश खाईन वेश तुम्ही आता नका तात्या. अरे काय करते नको अहो मला. तुम्हाला एक राऊंड आणतो. बसा तुम्ही. तुम्ही बस 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 तात्या, बस. अरे गाडी उघड. चला कुणाची गाडी हात लावतो हे माझ्या गाडीची गाडी आहे. गजाला गाडी दे आहे का अरे त्यांनी जमीन विकून गाडी घेतली रे का त्यांनी. त्याला जमीन आहे का अयो फसवलं गजाने मला. बाबा ह्या गजाला किंवा मायला ह्या गजाचे तर माझं तर बघतो त्याच्या आईला त्याच्या. अरे गजा! अरे का बावड्या? काय बोलतोय. अरे अमरचंद पूजाचं लग्न आहे. ते आम्ही गुपित लग्न करायचोय. कोणाला सांगू नको. कोणाला सांगू नको. कोणाला बोल नकोच काय. बरं का हे तुला एक दोस्त म्हणून सांगतोय जवळच. त्या दिवशी मला असं कळलं का तुला तात्याने मारलं वाटतं का. मी मार खाल्ला जाऊ दे तात्याच विषय वेगळा आहे. पण तुला त्या दिवशी बायकोने हाणलंय म्हणजे अरे सोड रे. काय जेवण केलं नाही का. आले 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 आले. अरे असं कसं काय बोलती तू. चहा प्यायचं ना गाडी. काय ग. काय नाही हा काय नाही का बाहेर जायचं होतं जाऊ का. कशाला. थोडस काम होतं ना त्याच्यामुळे. घरात कशी करायची अजिबात बोलायचं नाही. म्हणजे तू काय काय करते माझ्या डोक्यात बसली बघ. तू घरात थांबायचं अजिबात जायचं नाही. हो तात्या. तुला काय कळतं का नाही का. हा काय जाऊ दे जाऊ दे. ए मग तू जा. ए कोणाला म्हणते का तुझा हार तर बोलते का मला. तुम्हाला नाही हो तात्या. मग कोणा ऐक काय झालं. पाहिलं लईच नाटक करतील तू. पाय लय दुखतंय डोकं लय दुखतंय. हा तात्या तुम्ही का बसा बर का. काय ग गबासा म्हणजे काय ग. असं 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 काय करते. कुठं काय हो तात्या. कुत्रा मांजराचा खेळावानी. हा काय
तिरप्या नजरेने काय बघते आट्या पाडते कपाळावर मला बघून तात्याला पाय दुखते ना त्याच्यावर नाटके लय पाय दुखते काय होतंय आईला ओरो माणसाचे माणसं पण किड सुद्धा मला ताप द्यायला लागले किडे बिडे पडले असेल वरती नाही तर मच्छर चावला असेल अगं ते मच्छर बी का आता तुला सांगू आले आता त्या मागं. अरे झालं का तुझा पाय नीट अहो, मागं दिसलं नाही. काय बाबा नाटक एका लय नाटकीला का तू का भेटायला नाही बरं? काय करते का काय बोलते काय नाही सांगतात ना काय रे. नाही अभ्यास करते तुला बरं तिथं अभ्यास करायला वेळ मिळाला जागा बिगा नाही होय दुसरी कोणती ठरायला काय कर औषध पाहिजे एखाद दिवशी. ए काय का अशी हात काय करते कोण आहे तिथं कोण नाही हो आता काय हात काय त्या कारकी आहे अजिबात ऐकत नाही सारखं कधी भेटायचं ते सांग मला. तात्या आहे तुम्ही कुठे भेटायला 3 दिवस झाले मी तुझी वाट बघतोय. काय घ्या कोण बोलतोय कोण नाही होता त्या माकड आलेले मोठं ना हो ना मी बघितले म्हणजे खाशीन मार तुझ्यापेक्षा मलाच मार भेटल ऐक ना मी काय म्हणतोय तू मंदिरात ये कुठले देवीच्या मंदिरात ये. ते तात्याने कुठे पाठवलं तात्याला दाबणार रे मग तात्याला कुठं पाठवू तात्यात कुठं मध्ये आणती. 3 दिवस झाले भेट झाली. कुठल्या मंदिरात यायचं सांगतो देवीच्या मंदिरात ये मी वाट बघतोय. कधी अरे वेळा ये ना कधी म्हणजे काय मग काय हे करू होता आणि मी आज काय ऐकणार नाही तर मग मी घरी येऊन तुझ्या येऊन थांबणार मग उन्ही काय तात्याला तुझी भांडण ते तात्याला काहीतरी गंडावं लागून मला मग यावं लागेल गंडाव लवकर नाही तर मग मी आता तात्यापाशी येईन. 3 दिवस जर तुझी गाठ नाही पडल्यावर कसं होईल मला सांग बरं. बरं जाऊ दे जातो कुठं आता जास्त नाही येईल तात्या आमचं इथं मला हे चान्स मिळाला थांब ना जरा 2-3 मिनिटं. तात्या काय खातं होता कळलं कोण आहे का कोण नाही होता त्या सांग जावं आला म्हणतो जा खाशीन मार मार खाय काय मी खाणी किती तात्याला तुझ्या ए. तुझ्या प्रेमामुळे गबत प्रेम. माझा बाप आहे बाप नीट बोल हा बापले शेण बापाने असं आणलाच तो सांग बरं. जरा हळू बोल तात्या बघतोय ती सांग कर्माला जायचं का कशाला कोणाशी बोलते बघायला पाहिजे कोणाशी बोलते ते कोण आहे का कोण नाही का त्या बघा कोण नाही का कोण नाही कोण नाही का म्हणलं कोण आहे कोण होतं काय नाही तुम्हाला तर ना काय बी वाटतं बघा तात्या नाही, तात्या तर ना कोण नाही माझ्या होता जीवनाला एक मोठा ग्रहच लागलाय ही कोण नाही ही काय सुट्टी द्या नाही मला. मला ना काय बी वाटतं बघा तात्या अगं नाही कोण होतं का असं वाटलं मला नाही हो काही तर माकड आलता मग ते गेला 2 पायाचं का 4 पायाचं तात्या ना काय बी बोलता बघा तुम्ही तर आलं का असं कसं काय काय बोलतो म्हणजे ए अरे कोण आहे काय असं असं काय करते माकड त्याला पडलं हो तात्या मला तर काय दिसेना असलं कसलं चावट माकड आहे इथं बसलं चला घरात हा मोठं माकड चावट दिसतंय तुम्ही जेवण केलं नाही ना तेव्हा तुम्हाला तसं वाटतंय तात्या बरं बरं वाढवण देवाय बायको माझी किती सुंदर स्वयंपाक करते ह्या कार्टीला स्वयंपाक नको काय नको सारखा इकडे तिकडे घर हिंडाय पाहिजे अहो तात्या जाऊ द्या तुम्ही खरं जेवण हा. मी जाते आता मंदिरात बरं का कशाला मी येतो ना तुझ्या बरोबर तुम्ही कशाला आता नाही नाही आज जग इकडचं तिकडं जात चालन तुझ्याच बरोबर मला मंदिरात यायचं अहो तात्या तिथं थोडासा कार्यक्रम आहे म्हणून चाललंय. अजिबात जायचं नाही बघ जाऊ द्या की हो तात्या हा तुला आजपर्यंत देवाचं काय नाव आठवलं नाही आता बरं देव तुला आठवला का अहो तात्या मी जात होती की आधी तुम्हाला काय माहिती का मी सांगून जात असते का तुम्हाला तू कशासाठी जाते ते माहिती घ्या पटेला सांगा की काय सांगा की त्या आंब्र तिथं गाडला असेल ना अहो आता त्याचं काय आलंय का मधीच त्याचं काय आलंय का मध्ये लय तुझं सावळं बोलणं ग बाई माझी हा? बाई तात्या तुम्ही लय आजकाल मला जाच करायला लागले जात कराय नाही तू जर माझं नाही ऐकलं ना खुरमुंडी करून टाकेन तुझी हा तात्या असलं काय पण काय बोलताय हो काय बोलतोय मी खरं तेच बोलतोय बरं जाऊ दे की हो आता मंदिरात बरोबर तुला घेऊन जाणारच काय तात्या काय चाललंय तुला दिसत नाही का रे बाप लेकींचं संभाषण चाललेलं बघून आंधळा होतच का काय होय तेच त्यासाठी चालतो मी पण म्हणलं काय चाललंय तात्याकडे द्यावा चक्कर टाकून अरे दळभद्रिया त्या गाडी पशीला का मला त्या माणसाने का
घसरला असं तू काय गाडी गाडी आपलीच आहे तात्या मी त्या ड्रायव्हरला सांगून ठेवलं होतं. बरं. गावातली माणसं लई भुरटी आहेत. अरे मग मी काय भोरटाय काय रे का? मी कुठं म्हणलोय असं तुम्हीच म्हणताय. आता तू तर तोंडाने म्हणतो गावातले भोरटे. बरं ते जाऊ द्या. कॉमन मध्ये मी आलोच की. ते जाऊ द्या असू द्या तात्या. बरं होय पूजा पेढ मिळलं का तुला? नाही पेढ्याचा विषय काढायचा नाही अजिबात काढायचा नाही विषय पेढ्याच्या. सांगू दे की तात्या हे काय काय पेढ्याचा पेढा खायचाय. आहे का पेढा खायचा आहे? अहो, तात्या मी सगळ्याला पेढ द्यायला सांगितलं होतं. हा? पेढ अमर पेढ घेऊन आलाय. अजिबात नाव काढतोय ते आमऱ्याचं. आमर घेऊन आलाय. आता कशी का चाकायली झाल्या. खाऊ दे ना. हाती पेढ खाऊ द्या ना. काय खाऊन द्या? होय तात्या हा? सोन्यासारख्या लेकराला जर तुम्ही खावाळताय हा. कसं वास? ए चोंबड्या तुझ्या मत सगळं रान पेटलंय. बाबा माझ्यावरच कसं येतोय? मी तुमच्या भल्यासाठी करतोय. तुझ्यामुळे मला घास यायला लागलाय माहितीये का. बघ आता हे भलं. बाबा तात्या हा माझं थोडं ऐकता का? एक नाही दहा बघा पट्टू नाही तर नाही पट्टू मला आवडतंय. बर सांग काय सांगायचं पटकन सांग. अमरसन पूजाचं लग्न जर केलं तर कसं वाटतंय? हरामखोर काय ते चलोट मंदिरात जायचे आपल्याला. आट्या पारती बाप मेलेवानी. ओ तात्या गो बसा. का पण काय आज 5 बोलायचं रे. प्रेमी वडा जाऊ दे ना. तुला काय माणसं बिसं दिसतात का नाही? दिसलाच नाही तू. हा? एवढा मोठा हातीने कधी दिसला तुला? अरे माझ्या नादात होतो तुला का मी. तुझा नादच आहे रे. तू नाद नाद नाही. सगळं विसरला सगळं त्या नादाच्या नादात. विसरलं नाही. 3 दिवस झालं पूजा भेटली नाही. हा त्याच्यामुळे तिला कस तरी गेलो तू घरी तुझ्या. ती खरे बरं का मात्र. ती म्हणजे देवळात भेटली. पूजेच्या नादात मित्र सगळं विसरला आहे का नाही? मित्राला का होय तुम्ही प्रेम करत होता आम्ही काय मदत केली नाही का? आमचं म्हणजे आमचं कुठं प्रेम झालं? आमचं कुठं तर निमार्द तर केलं का? आमचं गुडघं निमार्द असतं तसलं. आमचं गुडघं फुटलं तेव्हा. हा इतका तसं काय? अरे गुडघं माझी तेव्हाच नव्हतं मी तळ्यावर गेलो तेव्हा पडलो होतो. तुला काय लगेच काय वाटतं होय तेव्हा? मला म्हणजे तेच कळलं आम्ही- ना, मला प्रेम आपण केलं गुडघं तुझं फुटलं तिने म्हणजे- मला अभ्यासच घालणार. आम्ही मदत करायची म्हणलं आमच्या पाळी आले की तुम्ही इकडे कुठं चाललाय म्हणलं तुला? अरे देवळीच्या देवळाकडे चाललो या. मग येऊ काय मग? कशाला तिथं मधी का म्हणजे आम्ही काय करायला लागलो तिथं मध्ये यायचो लगेच. असू दे गेला का? तुम्ही काय करता ना? मी काय मित्र नाही करत. आम चुली पेटवायला तुम्ही चितून देता ना मला. नाही पेटवत कोणला पेटवायला नाही जायचं सोडे. अरे काय म्हण माहिती का तू एक मित्र बारका कुठे लपून हा तू एवढा हाती एवढा गडीत हे मी तर लई बोळा काढत तू कशी दिलो जायचं. मग आता काय चल. तुझ्या इथे म्हणलं तुला लक्ष द्यायचं कुठे शिकित म्हणजे देवळात देवीच्या देवळात. इथे म्हणते म्हणजे माझं प्रेम आहे मला माहित नाही का येते का म्हणजे काय खरंय तुझ्या प्रेमाचं असलं मी सावर झालं बघतोय आता पण. तुझ्या प्रेमात झालं माझं नाही झालं. अहो काय एवढा पट्ट्या सक्सेसफुल आहे तुमच्या सगळ्या गँग मध्ये. हाय सक्सेस आहे तसा. हा असू दे गावातली काय गाव साधा माणूस आहे का रे? मग हा, जसा उंचीने मोठा तसा बुद्धीने सुद्धा मोठाच आहे. मग मोठा माझी मग आपलं पट्ट्याकडे प्रियशी आता सध्या तुमच्याकडे कोणाकडे सांग. आम्हाला नाही काय आमचं एकटा जीवन सर शुभ रे. तुम्ही ज्या पुरींवर प्रेम केलं त्या पुरी पळून गेल्या गावात. तू कुठ बघ खरं बोललं की सकाळला राग येतो काय खरं बोलतो मग गेलं नाही पुरी पळून तुम्हाला बघून तुमचं असलं अर्धन रूप बघून. होय पण काय असं काय सगळं जग नाही गेलं आणि बघा ना माझ्या भरपूर शिल्लक आहे तारीख. नाही नाही माझ्या बघा ना माझ्या प्रेमात जायचं का मग? नाही माझ्या प्रेमात तुमचं प्रेम बघा ना म्हणला करा ना मदत तुम्ही म्हणजे आम्हालाच बोट घालता. बरोबर चालतंय करतोय मदत. चल ए म्हणलं काय जेवायला अरे पण मला नाही म्हणलं आता एवढं मोठं भाषण एवढं मोठं लांब भाषण तात्या माहित नाही कसलं फाटली का तुझी लगेच फाटली का मग आपलं बघाय बा ती पूजा ती. का 1 तासभर भाषण देत होतं की असं करू तसं करू आणि आता झालं होतं. चल आता तिथं राखून राहायचं. राखण का आम्ही नाही राखून राहिलो. तू काय तुला काय राखणदार वाटलो काय? राखणदार नाही मला तू बघा तुम्ही. जागीरदार आहे पण चल तुला यावं लागणार. मला बघू तिकडे. अरे आम्ही मार खायचं का मला म्हणलं ग.
पूजेन नक्की. दम नाही निघत मारायला लागलाय. मारायला नाही लागा आरती प्रेमासाठी मारायला लागलोय मी. प्रेमासाठी लागलाय मारायला. तुला काय सांगावं लागा ती तुझ्या एकटीची का काय आणि कोण आहे तो सगळं ती एकटीच असते. तुम्ही काय म्हणते माहिती का की 3 दिवस म्हणजे 3 वर्षासारखं वाटतात मला. एक मिनिट मला जाईन एवढं जेवायला लागला तुला. तुला असं हृदय ठणठण करते यार. तिची गाठ नाही पडली ना असं रात्री मला झोप येत नाही. रात्रात असं जागा राहतोय मी. आणि तिच्या ती कानावरती रडलेली त्या दिवशी मला ती मारल्याचं सांगितलं ना माझ्या कानात असं लोखंडाच्या ती लावा सोडल्याने वाटली. इतकं मला वाईट वाटलं. बसता जेडा झाला की जा मग चेष्टा करायची असते. चेष्टा नाही पण मोठा रोग लागला बरं का तुला. तुला मेला मित्र सगळी संपली ही चालू माझं. हा तुम्ही का जाऊन दे मला बोलायचं नाही. तुमच्यासाठी आम्ही काय बी करावं ना. आमचं म्हणलं की लगेच मित्र सोडून दिले. हो तात्यान पूजा आले दोघं बी. म्हणलं मला का नाही म्हातारले कडूया. कशाला मिठाचा खडा टाकायला रे. बघ की आता एक काम कर दलिंदरला नीट सांगून टाक. त्याला म्हणायचं की बाबा तू आमरचं काय नाही ते ऐकन का त्याचा बाप ऐकण नाही तर दाबूनच ना देवळात आपण दोघं ते. नाही बाबा नसलेला उद्या तू बोलतो का मी बोलू. बरं बोलू मग चालतो येऊ दे. हो तात्या काय तात्या आलं का नाही डंगर. देव देवळात आहे इकडे नाही देव. चला पाया पडू. हा चला. चांगलं सच विचार दे माझ्या पोरीला. आई एवढं तुला मागणं आहे माझं. काय आहे तात्या मागलं बारीक तुझं. काय रे काम आहे काय रे काम आहे तात्या. दुसरं काय आहे असं आपला तमाशा शोध कसं नाही आणलं म्हाताऱ्याला तो. म्हातारा चालय माझ्या माग मी कशाला आणू. म्हातारा आपल्या प्रेमात कोण मारते 3 वेळा. तू बी घेऊन येते म्हाताऱ्याला बारका पोरगा असल्याने. अरे आमचं दादा मला एकटं सोडा नाहीच. मला चल आई येते तुझ्याबरोबर. तू चल म्हणले असेल त्याला. तुला माझं बी वाटते का. तुला काय माझ्यावर विश्वास नाही करत. वाटलंयच जातोय तेव्हा. बरं जाऊ दे तिकडं भांडणं ते रोजच आहेत आपले भांडणं. मला गंड येतोय का तू. हराम खोर. काय रे काय काय ऐका अरे काय का ऐका माझं. मला 2 हात मी हाणू शकतो. हा ना मग बघू ना. काय करायची तुमच्या आईचं तिचा मान राखतो मी. कशाचे इथे काय केलं मी आता सांगा की. हा प्रेम सर माझ्या पोरीला फसवलं प्रेमात. प्रेम करणं म्हणजे हा गुन्हा होता. गुन्हा म्हणजे हा आई बापाचे परस्पर प्रेम करत असतात. अहो तात्या मी तसं नाही केलं. तुमचा मान खाली जाण्याचं काय केलं नाही मी. विचार तुमच्या पोराला. ए कार्टे तुला लाज वाटत नाही जरा. ओ काका तिला बोला नाही काय मी. अजिबात बोलायचं नाही. ती माझी लेक आतापर्यंत जन्म दिलेला तिला त्या काय बरं वाईट करायचं काम माझं आहे. तो अजिबात आराम करून बोलायचं नाही. मध्ये आलं का तिच्या मागे सारखा आलं का तिच्या मागे सारखा काय मुद्दाम नाही हाणू. काय मुद्दा तिच्या माला कळीचा तिच्यावर प्रेम बी करणार तिला पळून बी नेणार मी. हा बघतो कशी पळून तुझ्या टंगडा म्हणून टाकतो. जावा चला. इतक्या दिवस ग बसलो तर का म्हणलं बाबा म्हातारा माणूस म्हातारा माणूस आहे म्हणजे प्रेमात फायदा उठवतो का गैरफायदा. फायदा नाही उचलत. हा? आम्ही प्रेम केलं का चोरी नाही केली. एवढं प्रेम केणारा प्रेम करणारी भाषा वापरणारा मोठा आला लैला मजनू. अहो हा? कसं अरे प्रेम करावं ही रांजानी. तुमच्या आजच्या फटीचरनी काय प्रेम करा काय ग? हो काय तात्या. म्हणते? तो घर आहे तुला. हे बघ, तुला सांग माझा तर हात उचला ना. बघतो मी तुझा हात. तू एक मिनिट थांब. माझा जर हात उचला तर अन्याय होईल. अन्याय नाही तुझं खांडोळी करीन मी. तू काय समजतो तू स्वतःला. हा झालं का. माझा चिंती चोर लक्षात ठेवा, आम्हाला तुझ्या चल अजिबात चल का रे.
ह्याच्यावर प्रत्येक वेळेस मी करतो रे, हे असं करते म्हातारं. अरे पण तुला नको म्हणून नाद लागू त्याच्या. अरे ते पुरीला ताप देत आहे कवर नका बसा सांग बरं. काय जायचं नाही काय नाही आज काय करायचं नाही इथं? बाहेर बसू का? काय असेल ते बाहेरला करून टाकायचं आज. चला बंद जाऊ दे. गबसते म्हणून मी फायदा घेते माझा. झालं बरं, चल. 50